नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठ्यांचा राजकीय इतिहास हा जो पेपर आहे या पेपरचा अभ्यास करतो. तर यामध्ये आपण सर्वप्रथम शाहू ताराबाई यादवीयुद्ध या यादवीयुद्धाचा आढावा घेतला. त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथांची सुरुवातीची कामगिरी काय होती ही आपण बघितली. शाहूंच्या पडत्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलं छत्रपती शाहू म्हणजे संभाजीपुत्र शाहू मोगलांच्या कैदेतनं सुटून आल्यानंतर. आणि मग बाळाजी विश्वनाथांची दिल्ली मोहीम ही कशा पद्धतीची होती. दिल्ली स्वारी, हुसेन अली, सय्यद हुसेन अली आणि शाहू यांच्यातला तह, बाळाजींची दिल्ली स्वारी, चौथाई सरदेशमुखीच्या ज्या सनद आहेत ह्या सनदांची प्राप्ती आणि बादशहा हुसेन अली मार्फत बादशाह आणि शाहू यांच्यामध्ये जो तह झाला हा तह कशा पद्धतीचा होता हे मित्रांनो आपण पाठीमागचं जे लेक्चर झालं या लेक्चरमध्ये बघितलेलं. जे बाळाजी विश्वनाथांची दिल्ली स्वारी होती, ह्या दिल्ली स्वारीचं भविष्यकालीन राजकारणावर दूरगामी असे जे परिणाम आहेत हे परिणाम झाले. मूलभूत असे जे परिणाम आहेत हे परिणाम झाले. मराठ्यांना दिल्लीच्या बादशहाचं खरं स्वरूप दिसलं, बादशाही ताकदीचा अंदाज आला, आपल्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वास वाढला आणि इथून पुढं मग मराठ्यांनी आक्रमक धोरणाचा पुरस्कार केला. दिल्ली आणि बादशहाची भीती नष्ट झाली, शाहूंच्या तिजोरीत भर पडली, राज्याचा आर्थिक फायदा झाला. राजमाता येसूबाईंची प्रदीर्घ कैदेतनं जी सुटका आहे ही सुटका झाली, ती कृतार्थ झाली. म्हणजे ही जी दिल्ली स्वारी झाली बाळाजी विश्वनाथांची, ही दिल्ली स्वारी या दिल्ली स्वारीचे फायदे असले तरी या संदर्भामध्ये इतिहासकार शेजवलकर म्हणतात बाळाजींची दिल्ली स्वारी आणि या बाळाजींच्या दिल्ली स्वारीनं व्यावहारिकदृष्ट्या फायदे झाले का? झाले, पण मराठ्यांनी त्यांचं स्वातंत्र्य किंवा सार्वभौमत्व जे होतं हे सार्वभौमत्व हरवलेलं आपल्याला दिसतं. आता बघा, आपल्याला ह्यामध्ये बघायचं काय आहे, मराठा राजमंडळ राजसंघाचा उदय. तर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरवध झाला. संभाजी महाराजांच्या क्रूर अशा वधानंतर राजाराम महाराज, बघितलं आपण मराठ्यांचे छत्रपती झाले फर्स्ट इयरला असताना तुम्ही. राजधानी रायगड मोगलांच्या ताब्यामध्ये गेली. राणी येसूबाई, शाहू, अनेक सरदार मोगलांचे कैदी बनलेले आपण बघितलं. यावेळी जे मराठी राज्य होतं या मराठी राज्याची अवस्था जी होती अत्यंत बिकट होती. मराठा राज्य जवळजवळ संपल्यासारखं होतं. पण राणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली राजाराम, मराठा मुत्सद्दी सरदार यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोगलांच्या पुढं शरणागती स्वीकारायची नाही असा निर्धार केलेला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणा, शाहू महाराजांची स्फूर्ती उराशी बाळगून स्वराज्याचं संरक्षण जे आहे ह्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांच्या तालमीत
तयार झालेली एक जी पिढी होती मित्रांनो, ही औरंगजेबाबरोबर लढत होती. औरंगजेबाच्या तीव्र असा हल्ला आणि या तीव्र हल्ल्यातून स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं हेच एकमेव ध्येय मराठ्यांच्या पुढं होतं. कर्नाटकमधील अगदी दूरच्या प्रदेशामध्ये आपण बघितले जिंजी, इथं मराठ्यांनी राजधानी निर्माण केली आणि छत्रपती राजारामांनी स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व जे हे नेतृत्व केलं. औरंगजेबाचं आक्रमण इतक्या लांबून थोपवणं अवघड होतं. रामचंद्रपंत अमात्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार मोगलांशी त्यावेळी लढत होते. मग लष्करी मोहिमा उभा करणं, लष्कराची जी उभारणी आहे ही लष्कराची उभारणी करणं, यासाठी त्यावेळी आणि आत्ताही प्रचंड खर्च येत होता. मराठ्यांना आर्थिक पाठबळ कमी पडत होतं. त्यातच औरंगजेबानं मराठा सरदार जे होते, ह्या मराठा सरदारांमध्ये दुही माजवण्यासाठी त्यांना जहागिरीचं आमिष जे आहे, जहागिरीचं आमिष दाखवलं. अशी बदललेली परिस्थितीमध्ये छत्रपती राजाराम महाराज मराठा मुत्सद्देंनी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगलांचं आक्रमण थोपून त्यांना पराभूत करण्यासाठी मराठा सरदार आणि या मराठा सरदारांना जी जहागिरी आहे, ही जहागिरी देण्याची पद्धत सुरू केली. उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये घोरपडे, वऱ्हाडमध्ये वऱ्हाडमध्ये आणि नागपूरमध्ये भोसले, बागलांमध्ये सरलष्कर निंबाळकर, गुजरातमध्ये सेनापती दाभाडे, अशा या जहागिरी आहेत. ह्या जहागिऱ्या दिल्या आणि त्या प्रदेशातून मोगली फौजांना हुसकावून लावलं. तो प्रदेश ताब्यामध्ये घेतला. तिथं आपली ठाणी जी आहेत, ही आपली ठाणी निर्माण करण्याविषयीची आज्ञा केली. वतनाला लोभी असणाऱ्या मराठ्यांनी निकराने झुंज दिली आणि तो प्रदेश जो आहे, तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. या जहागिरीमध्ये आपलं बळकट ठाणं निर्माण केलं. मोगलांची पिछेहाट झाली. छत्रपती राजारामांनी स्वीकारलेली जहागिरी पद्धत मग उपयोगी पडली. छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी सुद्धा राजारामांची जहागिरी देण्याची पद्धत स्वीकारली. जहागीरदार प्रबळ झाले आणि या पार्श्वभूमीवर शाहूंची मोगली कैदेतनं सुटका झाली. ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये यादवी सुरू झाली. केंद्र सत्ता दुर्बळ बनली. या संधीचा फायदा घेऊन मराठा जहागीरदारांनी आपलं आसन अधिक बळकट केलं. त्यामुळे शाहू आणि ताराबाई यांना सरदारांच्या लष्करावर अवलंबून राहणं भाग पडलं आणि अष्टप्रधान मंडळ जे होतं, हे अष्टप्रधान मंडळ निरुपयोगी ठरलं. अशा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये छत्रपती शाहूंनी जहागिरीची पद्धत बंद करण्याचा घेतलेला निर्णय छत्रपती शाहूंनी जहागिरीची पद्धत जी होती ही बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर कितपत यश आलं असतं या बाबतीत थोडी शंका आहे. त्यांच्या स्थानासुद्धा धक्का बसू शकला असता, कारण की जहागिरीला लोक बळी पडलेली होती. मग छत्रपती शाहू आणि त्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सद्य परिस्थितीमध्ये मराठा जहागीरदारासाठी जास्तीत जास्त चांगली प्रशासन पद्धती निर्माण करण्याचा आणि मराठा जहागीरदारांच्यामध्ये ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
तसंच मराठा सरदारांना मग आपल्या पराक्रमासाठी नवी क्षितीचं, नवी क्षेत्र निर्माण करून देण्यासाठी मराठी सत्तेचा अगदी दूरवर विस्तार करण्यासाठी मित्रांनो मराठा राज्यमंडळ किंवा राज्यसंघ, मराठा राज्यसंघ याची निर्मिती केली. ज्या मराठा सरदारांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपला जीव धोक्यात घालून ज्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण केलेलं होतं त्या प्रदेशाची जहागिरी त्यांना दिली, त्या प्रदेशाची वसुली, संरक्षण, शांतता, सुव्यवस्था ह्या सगळ्याची जबाबदारी त्यांना दिली. ते सरदार म्हणले. त्यांना दिलेल्या जहागिरी किंवा प्रदेश कसा होता बघा. पेशव्यांना खानदेश आणि बागलाघाट, सेनापती दाभाडेंना गुजरात आणि बागलान, सेनासाहेब सुभा भोसलेंना वराड, नागपूर आणि गोंडवन, सरलष्कर निंबाळकरांना गंगथडी आणि औरंगाबाद, प्रतिनिधींना नीरा आणि वारणा यामधला प्रदेश आणि बिदर, अंग्र्यांना कोकणची किनारपट्टी, फत्तेसिंग भोसल्यांना अक्कलकोट आणि कर्नाटक, सचिव नारोशंकरना भोर पुण्याच्या दक्षिणेकडचा प्रदेश, घोरपडेंना कृष्णा नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश दिलेला आपल्याला. म्हणजे ह्या जहागिरींना मान्यता दिल्यानंतर मराठा राजमंडळाबाबत काही बाबी ठरवण्यात आल्या. सर्व मराठा सरदारांनी ऐक्य भावनेनं वागावं, सर्वांनी छत्रपतींशी एकनिष्ठेनं राहावं, मराठ्यांचं राज्य बंदिगत करावं, सर्वांनी छत्रपतींच्या आज्ञा पाळाव्यात आणि जहागिरीतून वसूल केलेल्या महसुलाचा हिशेब काटेकोरपणे ठेवावा. या वसुलाची विभागणी, वसुलाचा 66% भाग फौजेच्या खर्चासाठी सरदारांनी स्वतःकडे ठेवावा, 34% छत्रपतींना द्यावा. मराठा सरदारांनी एकमेकांच्या प्रदेशावर हल्ले करू नये. शेजारच्या जहागिरीमध्ये जी ढवळाढवळ आहे ही शेजारच्या जहागिरीमध्ये ढवळाढवळ करायची नाही असं ठरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे छत्रपती शाहूंनी राजाराम आणि ताराबाईंच्या काळामध्ये दिलेल्या जहागिऱ्या ह्या कायम ठेवल्या. त्यांच्या पराक्रमानुसार नव्या सरदारांना नव्या जहागिऱ्या दिल्या. पुढे छत्रपती शाहूंचं पेशवेपद किंवा पेशवे जे हे पेशवे प्रबळ झाले. मराठ्यांच्या विस्तारित झालेल्या प्रदेशामध्ये पेशव्यांच्या सल्ल्यानं काही सरदारांना जुन्या तत्वाप्रमाणे जहागिऱ्या दिल्या. उदाहरणार्थ गायकवाडांना बडोदा, होळकरांना इंदोर, शिंदेंना ग्वाल्हेर, पवारबंधू धार, देवास या सरदारांनी मराठी स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं. बाळाजी विश्वनाथांच्या मराठा राजमंडळाच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती रानडे म्हणतात, मराठा राजमंडळ हा मराठी राज्यातील एक नवा प्रयोग होता. बाळाजी विश्वनाथांनी मराठ्यांची सत्ता जे ही जगवून ती वाढवण्यासाठीचा जो उपाय आहे हा उपाय काढला. त्याचं अंतर्बाह्य स्वरूप भिन्न होतं. शिवाजी महाराजांच्या परंपरेला धरून परक्या सत्तेशी एक दिलानं लढेल असा मोठा बलिष्ठ पुढाऱ्यांचा संघ निर्माण करणं हे त्या उपायाचं बाह्य स्वरूप होतं. त्या पुढाऱ्यांच्या ताब्यातील प्रदेश ज्याचा तो कुलमुखत्यार त्यांनी हवा तसा कारभार करावा, त्याचं नियंत्रण त्यानंच करावं. मात्र सर्व कुलमुखत्यारी समान असावी ही उपायाची दुसरी बाजू झाली. जोपर्यंत केंद्रसत्ता प्रबळ होती तोपर्यंत मराठा राजमंडळातील मराठा राज्याचा विस्तार केला. परंतु जेव्हा छत्रपती आणि पेशवे दुबळे झाले तेव्हा मात्र मराठा सरदार स्वतंत्रप्रमाणे वागू लागले. त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही राहिला. पुढं तर स्वार्थापोटी ते आपापसामध्ये सुद्धा भांडू लागले आणि पुढं तर मराठ्यांची एकी नष्ट झाली आणि मराठी सत्तेचा नाश जो म्हणतो आपण 1818ला झाला, या मराठी सत्तेच्या ऱ्हासाला ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसते.
अशा ह्या बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू किंवा त्यांची योग्यता काय होती हे थोडक्यात बघू. बाळाजी विश्वनाथ फौजेसह दिल्लीला गेले. तेव्हा कोल्हापूरकर संभाजी होते. संभाजीने उचल खाली आणि त्यांनी शाहूंना त्रास द्यायला सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथ सनदा घेऊन दिल्लीहून परत आल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांना कोल्हापूरकर संभाजीचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. वारणातिरी वडगाव इथं बाळाजींनी संभाजीचा पराभव केला. बाळाजींनी तडफेनं कोल्हापूरला वेढा दिला आणि याच काळात बाळाजी आजारी पडले आणि ते सासवडला परत आले आणि सासवड इथंच 2 एप्रिल 1720 रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्याविषयीचे उद्गार काढले. त्या एका अर्थपूर्ण वाक्यावरून बाळाजींच्या कार्याची योग्यता आपल्यामध्ये लक्षात येते. बाळाजी विश्वनाथांच्या विषयी छत्रपती शाहू महाराज म्हणतात, बाळाजी हा अतुल पराक्रमी सेवक होता. बाळाजी हा अतुल पराक्रमी सेवक होता. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये बाळाजी विश्वनाथांनी केलेलं कार्य, गाजवलेला पराक्रम, गाजवलेलं कर्तृत्व हे मित्रांनो अनन्यसाधारण असं होतं. बाळाजी हे स्वयंभू होते. मराठा राज्यामध्ये पहिल्यांदा कारकून होते, पण अंगामधलं शहाणपण, अंगामधलं कर्तृत्व, मुत्सद्देगिरी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, पराक्रम, दूरदृष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, स्वामीनिष्ठा, त्या गुणांच्या जोरावर मराठा छत्रपतींचे मुख्य प्रधान पेशवे झाले. ते कसलेले राजनीतिज्ञ आणि पराक्रमी सेनापती होते. राजनीतीचे धडे त्यांनी रामचंद्रपंत अमात्याकडून, तर सेनापती पदाचे धडे त्यांनी धनाजी जाधवांच्याकडून घेतले. शाहूंच्या सुटकेनंतर त्यांनी शाहूंचा पक्ष धरला. आपली सर्व निष्ठा शाहूचरणी वाहिली. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये, संकटकाळामध्ये शाहूंना साथ दिली. त्या संदर्भात इतिहासकार शेजवलकर म्हणतात, बाळाजीचा पहिला उपकार म्हणजे त्यांनी धनाजी जाधवाला परशुराम पंत प्रतिनिधींच्या पासून फोडून शाहूंच्या बाजूला आणले. आठवते का धनाजी जाधवाला शाहूंच्या बाजूला आणलेलं? खेडची लढाई, शाहू ताराबाई लढाई आठवा. बाळाजींनी छत्रपती शाहूंसाठी पैशाची, फौजेची उभारणी केली. त्यांनी कृष्णराव खटावकर, दामाजी थोरात, रावरंबा निंबाळकर, उदाजी चव्हाण यांचा बंदोबस्त केला. मराठा आरमाराचा सरखेल कान्होजी अंग्रे याला शाहूंच्या लगामी लावलं. धूर्तपणे शाहूंचा राज्यकारभार करून छत्रपतींचं आसन स्थिर केलं, दृढ केलं. मराठ्यांचा सतत 25 वर्षे मोगलांबरोबर झालेलं स्वातंत्र्य युद्ध आणि या युद्धामुळे हा प्रदेश उद्ध्वस्त झालेला होता. त्यांनी हा देश आबादी आणि सुस्थितीकडे नेलेला आपल्याला दिसतो. या संदर्भामध्ये मराठ्यांचा पहिला इतिहासकार ग्रँडफ म्हणतो, रयतेला अन्नधान्याचे उत्पन्न वाढवण्याचे आणि आपल्या सरदारास वसुलीचं उत्पन्न वाढवण्यासाठी बाळाजी विश्वनाथ उत्तेजन देतो. बाळाजींनी मोगली सुभेदार सय्यद हुसेन अलीशी चाणाक्षपणे दूरदृष्टी ठेवून तह केला. स्वकीय मोगलांच्यावर दबाव आणला. प्रचंड फौजेसह दिल्ली मोहीम आखली. चौथाईने सरदेशमुखीच्या लिखित सनदा मिळवल्या आणि छत्रपती शाहूंच्या तिजोरीत भर टाकली. जवळजवळ 30 वर्ष मोगलांच्या कैदेत असलेल्या राजमाता येसूबाई आणि छत्रपतींचं कुटुंब यांची मुक्तता केली दिल्ली मोहिमेमुळे. बादशाहबरोबर जो सय्यद अलीनं जो करार करून दिलेला होता, त्या करारानुसार त्यांची मुक्तता झाली. दिल्ली मोहिमेमुळं मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला, महत्त्वाकांक्षा वाढली
आणि मोगली सत्तेची भीती संपली. महाराष्ट्रामध्ये नव्या युगाला प्रारंभ झाला. बाळाजींनी जहागिरी पद्धत या पद्धतीमध्ये बदल न करता मराठा राजमंडळाची निर्मिती केली आणि मराठी सत्तेच्या विकासाचा पाया घातला. रियासत का सरदेसाई यांनी बाळाजीच्या कार्याचं मूल्यमापन करत असताना जवळजवळ त्यांनी 12 मुद्दे दिले. शाहूंच्या चरणी निष्ठा होऊन त्याद्वारे हिंदू राष्ट्राचं संघटन केलं. बलवान मोगलांवर विजय मिळवला. त्यांची भेदनीती संपवली. राष्ट्रीय ऐक्य साधलं. मराठ्यांना पराक्रमासाठी नवं क्षेत्र दिलं. मराठ्यांची राज्यघटना सिद्ध केली. बाजीराव पेशव्यांना पुढील मार्ग दाखवला. संभाजी निजाम यांना आहारी आणलं. राजपूत, बुंदेले, जाट, शीख यांना प्रेरक केलं. बाळाजींनी आपल्या स्वामीसाठी अगदी अखेरच्या घटकेपर्यंत प्रचंड कष्ट उपभोगले. म्हणून छत्रपती शाहूंची कृपादृष्टी त्यांच्या घराण्यावर झाली. परिणामी मराठी राज्याचे पेशवेपद कायमचंच बाळाजी विश्वनाथांच्या घराण्यात राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि मग छत्रपती शाहू आणि कोल्हापूरकर छत्रपती संभाजी संघर्ष काय होता हे नुसतं बघू. 1714 कोल्हापूरमध्ये क्रांती झाली. ताराबाई आणि तिचा पुत्र शिवाजी दुसरा यांना राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजस्वाई आणि तिचा पुत्र संभाजी यांनी कैद केलं. संभाजी कोल्हापूरच्या गादींचे छत्रपती झाले आणि त्यांनी ताराबाईप्रमाणे छत्रपती शाहूंच्या बरोबर संघर्षाचा पवित्रा घेतला. यादवी सुरू ठेवली. या यादवीला निजाम आणि मराठ्यांच्यातील बंडखोर सरदार यांनी खतपाणी घातलं. या सर्वांची संभाजीला भर होती आणि 1723 ताराबाईंचा पुत्र शिवाजी दुसरा यांचा मृत्यू झाला. तिथून पुढं संभाजीनं छत्रपती शाहूंना प्रखर विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं. कर्नाटकच्या 2 मोहिमा आखल्या. प्रचंड यश त्यामध्ये मिळवलं. त्यामुळे निजाम संतापला आणि शाहूंचा मत्सर करू लागला. निजामानं छत्रपती संभाजी, चंद्रसेन जाधव, रामबाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण यांना हाताशी धरलं आणि यांना हाताशी धरून शाहूंच्या पुणे आणि सातारा प्रदेशात मोहीम काढली. शाहूंचा प्रदेश आणि शाहूंच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घातला. शाहूंनी कर्नाटकमध्ये असलेल्या पेशवे बाजीरावांना तातडीनं महाराष्ट्रात बोलवलं. बाजीराव तडफेनं महाराष्ट्रात आले. निजामाविरुद्ध मोहीम उघडली आणि 1728 पालखेड इथं मराठा सरदारासह निजामाचा पराभव केला. त्यामुळे निजाम, संभाजी आणि मराठे सरदार अपमानित झाले. या पराभवानं संभाजीनं धडा घेतला नाही. शाहूंबरोबर संघर्ष सुरू केला. बाजीराव पेशवे त्यावेळी माळव्याच्या मोहिमेवर होते. हे त्यांनी बघितलं आणि संभाजी, उदाजी चव्हाण यांनी छत्रपती शाहूंच्या प्रदेशात धुमाकूळ घातला. छत्रपती शाहूंनी कोल्हापूरकर संभाजी विरुद्ध मोहीम उघडली. या मोहिमेचं नेतृत्व श्रीपतराव प्रतिनिधींकडे होतं. त्याचबरोबर शंभुलिंग जाधव, दावलजी सोमवंशी, शिदोजी निंबाळकर, पिलाजी जाधव हे सगळे होते. आणि वारणेच्या तीरावर दोन्ही फौजांची लढाई झाली. संभाजींचा पराभव झाला. संभाजी, उदाजी पन्हाळ्यावर पळून गेले. संभाजींच्या राण्या आणि ताराबाई शाहूंच्या हाती सापडल्या. शाहूंनी या राण्यांची रवानगी सन्मानानं पन्हाळ्यावर केली. ताराबाईंच्या इच्छेनुसार त्यांना सातारा इथं ठेवलं. संभाजीच्या पराभवानंतर श्रीपतराव प्रतिनिधी, भगवानराव अमात्य, ताराबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी जिजाबाई यांनी दोन्ही छत्रपतीमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवण्याचं ठरवलं. कोल्हापूरची गादी बरखास्त करण्याची शाहूंची इच्छा नव्हती. म्हणून छत्रपती संभाजी तयार झाले आणि 27 फेब्रुवारी 1731 कराडजवळ जाखीनवाडी इथं या 2 उभयबंधूंची भेट झाली. संभाजी 2 महिने सातारा राहिला. दोघांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या आणि 13 एप्रिल 1731 रोजी मित्रांनो इतिहास प्रसिद्ध असा जो वारणेचा तह आहे, हा वारणेचा तह झालेला आपल्याला दिसून येतो. हा वारणेचा तह काय आहे हा आपण पुढचं जे लेक्चर आहे या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.